दूध धंदा नो टेन्शन आहे, चांगलं आहे, सकाळ संध्याकाळ काम आहे, त्याच्यामुळे ही इझी आहे, सोपं वाटतंय, टेन्शन राहत नाही. माळव्याचं कसं केलं तरी औषध मटेरियल त्याचा ताण असतो, तसं ह्याचं काय वाटत नाही कामाचं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात एका गृहिणीशी आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण निवांत राहावं, आपल्याला कुठल्याही कामाचा त्रास नसावा. परंतु कोमल आणि लाभंग यांनी दुग्ध व्यवसायाची जबाबदारी घेतली आणि सुरुवातीला 1 गायपासून सुरुवात केली आणि आज तब्बल जवळजवळ यांच्याकडे 9 ते 10 गाय आहेत. आणि सुरुवातीला दगाफटका झाला गाय घेतल्यानंतर, परंतु त्यातून उभारी घेत त्यांनी आज खूप चांगल्या पद्धतीचा मुक्त गोठा उभा केलेला आहे. तर आज आपण कोमलजी यांच्याकडून समजून घेऊयात की हा व्यवसाय त्यांना का करावासा वाटला आणि आज त्यांच्या या व्यवसायाची काय परिस्थिती आहे. नमस्कार कोमलजी. नमस्कार, माझं नाव कोमल अनिल लाभंग, राहणार अभंग वस्ती, गाव झगडेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आणि म्हणजे आता कोमलजी, लग्न झाल्यानंतरच तुम्ही दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली का? हो, 1-2-3 वर्षानंतर. लग्न झाल्यानंतर अगोदर आम्ही शेतीच करायचो. शेतीतून कसं शेतीत दिवसभर असं म्हणजे राबावं लागायचं, कष्ट, मजूर लावायचं म्हणलं तर आता मजुराला पण जास्त पेमेंट म्हणजे पगार ही वाढल्यामुळे आपल्याला ते झेपत नाही. मग कसं आहे, आपलं घरगुती व्यवसाय, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आम्ही हा व्यवसाय निवडला. अगोदर आम्हाला एकच गाय होती अगोदर आमच्याकडे, मग नंतर गाईला गाय करत आम्ही आज 10 गायांवर येऊन थांबलोय. ती गाय आहे आमची शिंगाळू, ती जुनी गाय आहे सगळ्यात सुरुवातीची. ती तिकडं सांगोलच्या बाजारातून आणली आहे. ती आणल्यानंतर इथं काय झालं, आजारी पडली. मग तिला सलाईन वगैरे लावलं. मग असं वाटायला लागलं की आपण नवीनच ह्या क्षेत्रात उतरलोय ना, आता ही लगेच असं चालू झालं म्हटल्यावरती आता पुढं काय करायचं. पण त्यातनं बी आम्ही बाहेर पडलो. तिचं मेडिसिन, डॉक्टर वगैरे सगळं व्यवस्थित, सलाईन वगैरे लावून तिला व्यवस्थित तिचं झालं. मग मिल्किंग पण तिने 25-24 लिटर मिल्किंग तिथं देत होती ती. मग त्यातून मग पुढं दुसरी नंतर एक गाय घेतली. मग त्या गाई, ती पण गाई, मग असं दुधाचं बजेट वाढत गेलं की हळूहळू सगळं पेमेंट ही पण वाढत गेलं. मग आम्हाला हा धंदा म्हणजे हा व्यवसाय योग्य वाटला म्हणून आम्ही ह्या व्यवसायाकडे वळालो. आता दिवसभरातलं काय नाही, सकाळी 7-6 वाजता उठायचं, ही शेण वगैरे असं पडतंय ना, ती पाठीमागं सारायचं, सगळ्या गाया अशा बांधून घ्यायच्या आणि 1-1.5 केरच्या हिशोबाने वैरण सगळ्यांना टाकायची, त्याच्यावरती पेंड वगैरे सगळं लगेच टाकायचं. परत 1-2 तास खाऊन झालं त्यांचं की मोकळ्या सोडून द्यायच्या. पाणी असतंय तिथं भरलेलं, टँक मध्ये पाणी पितात ती आपोआप सोडले की, आणि जाऊन ह्या सावलीला बसतात निवांत. परत 4 नंतर बांधायच्या आणि असंच काढायचं आणि संध्याकाळी 7ला धारा चालू करायच्या. शेतीत म्हणजे कसं, आज आता 70-80 हजार घालवून म्हणजे आपण एकरभर कारलं कर, कुठं काकडी कर, हे असं लावणार आपण. पण त्यातनं कसं आहे, रेट नाही भेटला की निराशी व्यक्त होती. पैसे तर जात्यात, म्हणजे आपल्याला शिल्लक काय पाठीमागं राहत नाही. मग हे कसं आहे, ह्यातून आपल्याला 10 दिवसाला शिल्लक राहतं. निमार्द जर गेलं तर 10-20%, 30% राहतं या. त्याच्यामुळं हेच व्यवसाय बरं वाटतं. पण आता म्हणजे की आता चालू परिस्थितीला दर कसा मिळतोय, समाधानी आहे का तुम्ही या दरावर? हो, 27 रुपये हे आता चालू परिस्थितीला रेट आहे. समाधानी, का तर आपली वैरण हे सगळं घरचं आहे, त्याच्यामुळं काही एवढं नाही टेन्शन. ही एक पंजाबची गाय आणि 2 कालवडी होती मग असं मला दाखवलेली ती. त्यांचं काय, एक गाय तिथून 2 आणल्या, त्यात एक गाय वेल्यानंतर तिचा झार गुतला, त्याच्यामुळे ती एक्सपायर झाली. आणि मग नंतर तिचं कालवड, आता बघा ती कालवड आहे पलीकडलं पांढरं मोठं. आणि त्या गायांचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, ह्या आपल्या गायांपेक्षा दुधाची कॅपॅसिटी जास्त आहे. त्याच्यामुळं तिकडं जावं असं वाटलं, तिकडून गाय आणावं असं वाटलं. असं वाढवत थोड्या गायांपासून जास्त दूध काढावं असं वाटलं म्हणून तिकडे गेलो, तिथून आणल्या. तिथून आणताना पण त्रास खूप झाला आणि इथं आल्या पण गाय एक्सपायर झाल्या, पण लोक असं तसं बोलायला लागली, असं करायला नको, हे असं कशाला करायचं हे असलं. पण म्हणलं जाऊ द्या,
होत असतं, थोडं चढ उतार असत्यात. 30-35 लिटर ती गाय आपली ही चालूला चालती. आणि आपल्या इथल्या गाया ह्या भागातल्या कसं येल्यानंतर त्यांचा काळ दूध जास्त देण्याचा किती 2 ते 3 महिने असतो कालावधी. तसं ही जास्त दिवस दूध गाय देते. अजून पण तिचं दूध जास्त आहे. आता गाभण आहे ती, तरी पण मिल्किंग जास्त आहे तिचं. बळ आटवावं लागते ती शेवट. नंतर आटवायच्या वेळेस आम्हालाच त्रास होतोय, डॉक्टरांना सांगावं लागतंय की हिला मिल्किंग जास्त आहे. आता आपल्याला आटवायची ही नंतर वेळची आता 2 महिन्यांनी. मग कसं मग ते ह्याच्यावर आटवायला लागते. तिला वैरण वाळली ठेवावं लागते, पेंड कमी पूर्ण करावं लागते, मग ती हळूहळू आटती अशी. आता आपण त्या गायी 2 आणलेल्या, त्यांच्या एक गाय तर एक्सपायर झालेली, त्यातल्या 2 कालवडी आहेत. त्यांना आपण असं मोठं करून आता सिमेल चांगलं वापरून पुढं जास्त मिल्किंग थोड्या ह्याच्यात हे असं डोक्यात आहे आमच्या करायचं. 30 टन मुर्गास आहे आमच्याकडे. आता खड्ड्याचं व्यवस्थापन केलंय आम्ही, खड्ड्यात भरून ठेवलाय आणि टनाच्या पण बॅगी भरल्यात आता नवीन. आता मुरगासच चालू केलाय, एवढ्यात फोडलाय खड्डा. दूध धंदा नो टेन्शन आहे, चांगलं आहे. सकाळ संध्याकाळ काम आहे, त्याच्यामुळं ही इझी आहे, सोपं वाटतंय, टेन्शन राहत नाही. माळव्याचं कसं केलं तरी औषध मटेरियल ह्याचा ताण असतो, तसं ह्याचं काय वाटत नाही कामाचं, टेन्शन राहत नाही. लाळीचं पण डोस देतो, ती लसी देतो. आणि जनताचं पण 3 महिन्याला आता एक डोस दिला की नंतर 3 महिन्यांनी लगेच असतो, मग ती पण देतो आम्ही. परत कालवडांना पण पेंडी वगैरे चांगलं, त्यांना पण इंजेक्शन ही देऊन लसी ही देऊन चांगल्या पद्धतीने सांभाळायचं आमचं काम चालू आहे. पेंड हिरा पेंड वापरतो आपण, त्यात मकाचा भरडा असतो, पावडरी असते, त्या कॅल्शियमची ह्याचे. वैरणीचं तर काय नाही, उन्हाळ्याचं बी व्यवस्थापन हे असं वरून नेट बांधलंय, ऊन लागतंय म्हणून ह्याच्यावरती निवांत गाया बसते. त्या 4 वाजता त्यांचं टायमिंग झालं की उठून पाणी कोणी पे कुठं असं येतात आपापल्या जागेला. मग ह्या टायमिंगला आपलं घ्यायचं, साफसफाई करून जागेला बांधून खाया पिया टाकून झालं मग ओके. आम्हाला ह्या व्यवसायात समाधान आहे. आम्ही दूध 70-80 लिटर जात आहे. आता त्यात 2 गाया पण त्यात आटलेल्या आहेत, त्या 4-5 गायांचं एवढं मिल्किंग आहे आपलं. भविष्यात गाया सोडवायचंय चांगल्या, हे सिमेल भरून हे करून हेच टॉप मध्ये करायचंय. गृहिणींना सांगायचं म्हणलं तर 200 रुपयात बाहेर 250 रुपये, की आता पगार आहे 250 रुपये, पण त्याच्यापेक्षा आपलं ही 10 गायी किंवा 5 गायी किंवा 4 गायी सांभाळल्या तरी आपल्याला व्यवस्थित त्याच्यापेक्षा पैसे जास्त राहते ते. आणि तिथं दिवसभर काम करायला लागतं, तसं इथं 2च तास काम करायचंय, सकाळ संध्याकाळ काम करायचंय. आणि ती पण आपलं घर सांभाळत बाकीच आणखी घरातलं दिवसभर काय बघत ह्या करू शकतोय आपण एवढं 10 गायांचं 5 गायांचं हँडल. त्याच्यामुळे ही धंदा योग्य आहे असं मी महिलांना गृहिणींना सांगेन. आता भविष्यात बघायचं झालं तर आता माझं तर स्वप्न कसं आहे, आमचं 400-500 लिटर दूध करायचं आणि हा व्यवसाय पुढे वाढवत जायचं, हीच आमची एक इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद.